सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी समाज मेळावा एक दिवसीय धरणे आंदोलन SDM कार्यालय या ठिकाणी करण्यात येते आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि धनगर समाज पूर्णपणे एकत्रित येऊन आज या ठिकाणी आपलं आरक्षण आपला हक्क म्हणून या ठिकाणी मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहे। काय म्हणणार महेश पाटील आजच्या या आंदोलनाबाबत आणि आपला कसं पाठिंबा असणार आहे? 2014च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर सभेमध्ये या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याबरोबर धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण देऊ। 2014ला दिलेलं आश्वासन आज 25 साल संपत आलं, 11 वर्ष झालं, पण या धनगर समाजाला आश्वासन दिलं नाही। धनगर समाजाला झुलवत ठेवलं, त्यांचे मतदान घेतलं, सत्तेवर बसले, खुर्चीवर बसले आणि त्याने दिलेलं आश्वासन या ठिकाणी त्यांना विसर पडलेले आहे। बाहर में जाई जनता अपना काम बनता, अशी नीती या भाजपवाल्याची असल्यानं 11 वर्षापासून यांना धनगर समाजाला आश्वासन दिलं नाही। म्हणून धनगर समाज, संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज या ठिकाणी धनगर समाजाला STतून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून पेटून उठलेलं आहे। या ठिकाणी देगलूरला सुद्धा धरणे आंदोलन या ठिकाणी चालू झालेले आहेत। या धनगर समाजाच्या या आंदोलनाला धनगर समाजाला STमध्ये आरक्षण देण्यात यावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर आमच्या लेटर हॅडवर या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांचा रास्ता रोको राहो, मोर्चा राहो, बंद राहो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं या ठिकाणी धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणानं उभं राहील असं मी या ठिकाणी वचन देतो। 2014 पासून आपण म्हणत की या ठिकाणी भाजप सत्तेमध्ये आल्यापासून आरक्षण दिलेलं नाही, त्याच्यानंतर शिवसेना पण या ठिकाणी 2.5 वर्ष सत्तेमध्ये आली होती, परंतु त्यांच्याकडून काय आरक्षण भेटलं? जेव्हा शिवसेना 2.5 वर्षे सत्तेत होती तेव्हा 2.5 वर्षे कोरोनामध्ये गेले आणि हा जो मुद्दा आहे केंद्र शासनानं ह्याच्यामध्ये दुरुस्ती करावं लागणार आहे र आणि ड मध्ये, त्याच्यामुळे आरक्षण या ठिकाणी पेंडिंग पडलेलं आहे। केवळ आणि र आणि ड मध्ये आरक्षण या ठिकाणी कोणी यांनी धनगर समाज काय कोणाच्या ताटातलं मागू लागलं नाहीत, काय नव्यानं द्या म्हणणार नाहीत। त्यांचं जे हक्काचं आहे केवळ एका शब्दामुळे रुकलेलं जे आरक्षण आहे ते द्या म्हणून त्यांची मागणी आहे। जर धनगर समाज STमध्ये जर आलं, अनेक सुशिक्षित बेरोजगार पोरांना या ठिकाणी शिक्षणामध्ये फायदा होईल, नोकरीमध्ये फायदा होईल। आज या ठिकाणी आरक्षण न मिळाल्यामुळं अनेक सुशिक्षित बेरोजगार पोरं बेरोजगारांना खाई त्या ठिकाणी पडलेलं आहेत। म्हणून शासनानं या ठिकाणी त्वरित या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। आता धनगर समाज पेटून उठलेला आहे, जागा झालेला आहे। आता देगलूरपासून गल्लीपासून सुरू झालेलं आंदोलन दिल्लीपर्यंत जाईल, मुंबईपर्यंत जाईल आणि त्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणानं उभं राहील। आज आपण या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन एक दिवशी करत आहोत, ह्याच्या पुढचा आपला काय विचार असणार आहे? कशा पद्धतीने आपण दीपक भाऊ यांना पाठिंबा देणार आहोत? मी पहिल्या प्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीनं माननीय तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख महेशजी पाटील साहेब यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्याबद्दल मी पहिले त्यांचे आभार मानतो म्हणून बोलतो। मी याच्या पुढचं आज धरणं आंदोलन आहे। मी 21 तारखेला जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांना बघून पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो। त्याच्यानंतर 24 तारखेला मी जालन्याला रेल्वेने गेलो। माझ्या गाडीमध्ये जागा नव्हती, 2 गाड्या भरले गावातून, जागा नव्हती म्हणून रेल्वेने गेलो। मी आचेगावचे सरपंच आणि कारेगावचे वाघेसाहेब आम्ही 3 रेल्वेने गेलो। जाऊन आल्याच्यानंतर माझ्या डोळ्याचे पारणे पिटले, एवढी पब्लिक होती 22 लाख। आज या धरणे आंदोलनामध्ये तेवढी पब्लिक दिसून येत नाही। देगलूर तालुक्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं पब्लिक आहे त्या पद्धतीने ह्या ठिकाणी आरक्षणासाठी लढा देण्यासाठी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा टाकण्यासाठी तुमची जनता या ठिकाणी दिसून येत नाही। बिलकुल पुढच्या वेळेस आमची जनता 100 पटीनं हजर राहील आणि आम्ही मुंबई गाठून ज्यावेळेस जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली, आम्ही जालना जाम केला 24 तारखेला। याच्यानंतरचं आमचं पुढचं पाऊल राहील मंत्रालय बंद पाडू
फडणवीसला बाहेर निघू देणार नाही आणि मुंबई बंद पाडू आम्ही. देगलूर शहरामधले किती पुढारी तुमच्या पाठीशी आहेत, किती पुढाऱ्यांनी तुम्हाला समर्थन दिलं? मी आदरणीय जितेश भाऊ अंतापूरकर यांचा पहिल्या प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. कारण काय, प्रतिनिधी या नात्यानं जितेश भाऊ अंतापूरकर हे आमचे दैवत. दीपक भाऊ बोराडे जालन्याला आजचा 10वा दिवस आहे साहेब. अन्न आणि पाण्या वाचून बसलेले आहेत. तर अन्न मी स्वतः बघितलेले आहे. 8 ते 10 माणसं त्यांना लघवीला चालत तर धरून येत आहेत. डॉक्टरचं 3दा युरिन चेक, 3दा रक्त चेक चालू आहे दीपक भाऊ बोराडेंचं. अशा माणसाला पाठिंबा देत नाहीत. कारण काय, अख्ख्या धनगर समाजानं भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. जितेश भाऊ अंतापूरकर डिक्लेअर करावं, धनगर समाजाचा पाठिंब्यावर निवडून आलो नाही म्हणून. आम्ही त्यांना घरातून बाहेर निघू देणार नाही. 29 तारखेला इशारा देतोय. दीपक भाऊ तर सांगितलेत 29 तारखेला आमदाराच्या, प्रत्येक महाराष्ट्राच्या आमदाराच्या घरी जा, खासदारांच्या घरी जा. पुढचं पाऊल मुंबई आहे. मुंबई गाठून मुंबई जाम करायचं. धनगर समाज 2 कोटी आहे महाराष्ट्रात. 2 कोटी समाजमधला 50 लाख येऊ द्या, मुंबई जाम होणार आहे साहेब. 100% जरांगे पाटलाच्या तारखेला आपल्या देगलूर शहरामधून काय नियोजन आहे? 29 तारखेला माननीय अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही स्वतः सर्व धनगर समाज बंधू आणि भगिनी सर्वच आपण आमदार साहेबांच्या घराला घेराव घालण्यासाठी जाणार आहोत. काय तर कारण दाखवून पळून जाऊ नये. कारण आमदार साहेब पळून जाऊ नये. आम्ही भीक मागायला येत नाही तुमच्याकडं. आम्ही आमचे हक्क मागायला. तुम्ही का पाठिंबा देत नाही जाऊन? आम्हाला पाठिंबा इथं नका, आम्हाला पाठिंबा माननीय दीपक भाऊ बोराडे साहेबांना तिथं जाऊन पाठिंबा द्यायला पाहिजे. सगळे भाजपचे यायला पाहिजेत. जरांगे साहेब ज्यावेळेस 1 तासात साहेब ह्यांनी GR काढून देतात. धनगर समाजाचं ह्याचं काय घोडं मारलंय काय? आम्हाला का GR देत नाहीत? ह्यांनी आले होते आपले का दत्तामामा भरणे माझ्या घरी आले होते. मला बोलायचं होतं काल जालन्यामध्ये, बोलू दिले नाहीत. थांबा 1 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. जरांगे आजचा 1 दिवशी धरणे आंदोलन आहे का आपलं? 1 दिवसीय धरणे आंदोलन 5 वाजेपर्यंत आहे साहेब. आपण या ठिकाणी पाहू शकता की देगलूर शहरामध्ये संपूर्ण धनगर समाज एकवटलेला आणि एकजुटीने या ठिकाणी SDM कार्यालयासमोर उपस्थित झालेला. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या 29 तारखेला आमदार साहेबाच्या घरला घेराव घेऊन या ठिकाणी जे काही मागणी आहे ते जवाब विचारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. कॅमेरामॅन रोमांसोबत मिसाक पडेल, NCN न्यूज TV देगलूर. ठिकाणी धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणीसाठी या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांचा हा 10वा उपोषणाचा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून समस्त देगलूर बांधव, देगलूरमधील सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना त्यांच्या समर्थनार्थ ST आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी आणि आजचा हा आमचा आवाज संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा आवाज आहे. आणि ST आरक्षणामध्ये धनगर समाजाने फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 36व्या क्रमांकावर ओरान धनगर नावाची जात लिहिलेली आहे. त्यामध्ये फक्त धनगड आणि रचाच नुसता उल्लेख आहे. हे जो शासन फक्त BJP जो शासन पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला सत्तेमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं बोलले होते. परंतु पहिलं कॅबिनेट तर सोडा, 100 कॅबिनेट होऊन गेले, पण आतासुद्धा अजून अद्याप ड आणि र या दोन्ही गोष्टीचा फरक साधून त्यांनी अजून हे केलं. आमची कोर्टातसुद्धा केस चालू आहे आणि त्यांचा निकालसुद्धा व्यवस्थित लागणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला म्हटलेले त्याप्रमाणेच आम्ही तो अधिकार आणि जो काही उपाय सांगितले याप्रमाणे आम्ही कोर्टात पण सुद्धा केस चालू आहे. या ठिकाणी जितेश भाऊ अंतापूरकर हे मोठ्या संख्येने धनगर समाजाच्या मतावर या ठिकाणी आलेले आहेत, पण त्यांनी या ठिकाणी उपस्थित माझी एक समाज बांधव म्हणून या ठिकाणी खंत आहे. आणि आमचे धडाडीचे महेश पाटील, उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि देगलूर तालुक्याची मानाची मुलुक मैदानी तोप आपले महेश पाटील यांनी धनगर समाजासाठी अत्यंत मोलाची कामगिरी या ठिकाणी येऊन आपले व्यक्तिमत्व आज पहिला राजकीय नेता आहे की जो धनगर समाजाला पाठिंबा असा नुसताच कोरडा पाठिंबा नसून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येमध्ये आणि त्यांच्या शब्दातून त्यांच्या वाणीतून या ठिकाणी विचार प्रकट होऊन समाजाबद्दलचं प्रेम, समाजाबद्दलची आपुलकी आणि सत्तेमध्ये समाजामध्ये कशा प्रकारे यायचं याविषयी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी